ज्या दिवशी घरात इडली बनते ना त्या दिवशी आपल्याला स्वयंपाकाचं जास्त काही टेन्शन नसतं ना, मळायचं टेन्शन ना, भाजायचं ना, थापायचं ना, लाटायचं. पण सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते म्हणजे भांडी घासायचं. ज्या दिवशी इडली करतो ना त्या दिवशी घरात खूप जास्त भांडी पडतात, म्हणूनच इडली करायला नको वाटतं मला. कारण डोसा केला ना इतकी काय भांडी पडत नाही आणि जास्त काय आपल्याला लोड वाटत नाही. तर इडली बनवायची म्हणून सकाळी लवकर उठले, पीठ रात्री बनवून ठेवलं होतं, त्याचा व्हिडिओ तुम्ही काल बघितला असेल. खूप छान असं फर्मेंट झालं होतं, तर ते बघितलं. आणि नंतर मग मी घेतली इथं सांबार बनवायला. सांबार बनवण्यासाठी इथं तुरीची डाळ घेतली होती, छान अशी स्वच्छ धुवून घेतली. त्यामध्ये एक बटाटा साल काढून कट करून टाकला, त्यामध्ये एक टोमॅटो कट करून टाकला, त्यामध्ये टाकली हळद आणि मीठ आणि छान असं कुकरला लावलं. कुकर लावताना नेहमीच कुकरच्या शिट्टीमध्ये तेल सोडायचं, जेणेकरून अजिबात बाहेर येत नाही आणि सगळ्या गॅसवरती पाणी पाणी होत नाही, त्याचं आतल्यात छान असं शिजतं म्हणून. नंतर मग मी इथं इडलीचा कुकर लावायला घेतला. पीठ ना खूप छान फर्मेंट झालं होतं. नंतर मग इडलीचा कुकर लावायला घेतला. इडली पात्रामध्ये सगळ्या इडली पात्रांना थोडं थोडं मी तेल लावून घेतलं. आणि आज ना इडली पात्राच्या खाली असं टाकायला पाण्यामध्ये माझ्याकडे लिंबूच नव्हतं. ज्या दिवशी लिंबू नसतं त्या दिवशी थोडासा सोडा टाकायचा खाली पाण्यामध्ये, आणि कधीच असं इडलीचा कुकर काळा नाही होत, पांढरा शुभ्र राहतो. नंतर मग सगळ्या इडली पात्राचे जे प्लेट्स आहेत तर त्याला तेल लावलं आणि जे बनवलेलं पीठ होतं तर त्यामध्ये थोडं थोडं घालून ते कुकरला लावून ठेवलं इडलीच्या, आणि वरती थोडंसं पाणी ठेवलं होतं ग्लासामध्ये, जेणेकरून वाफ बाहेर जात नाही. आणि नंतर दुसरी बॅच लावताना हेच पाणी इडली पात्रामध्ये खाली ओतलं की मग जास्त वेळ पण नाही लागत ते गरम व्हायला. नंतर मग एक बॅच झाली 15 ते 20 मिनिटासाठी वाफवून घेतली की छान अशी इडली बनली होती. तर ती काढून घेतली एका जाळीमध्ये. एका कढईमध्ये मी जाळी ठेवली होती आणि त्यामध्ये काढून घेतली होती. असं जाळीमध्ये वगैरे काढून घेतलं की जास्त पाणी नाही सुटत त्याला असं आणि ओलं होत नाही. तर छान अशी इडली मी काढून घेतलेली होती जाळीवर. आणि नंतर मग अजून एक दुसरा कुकर लावून घेतला. आम्हाला चौघांना 3 कुकर लावावे लागतात. 3 मधलं पण उरतं, पण मुलांना परत भूक लागली तर मुलं खातात, म्हणून मी 3 वेळा कुकर लावत असते. नंतर मग मी इथं सांबार बनवायला घेतलं. त्यासाठी इथं डाळ पण छान अशी शिजली होती तर ती स्मॅश करून घेतली. नंतर मग कढई तापत ठेवली, त्यामध्ये टाकलं तेल, जिरे, मोहरी छान असं तडतडलं की मग वरून कांदा टाकला बारीक कट केलेला आणि त्यामध्ये टाकली हळद, ती छान परतून घेतली. नंतर वरून टाकलं लाल तिखट आणि मग ते छान असं भाजलं गेलं की वरून मग मी ही शिजलेली जी डाळ होती कुकरमधली तर ती टाकली. असेल तर सांबार मसाला टाकू शकता. आता माझ्याकडे सांबार मसाला नव्हता, तरी पण डाळ खूप जास्त छान झाली होती आणि खूप मस्त लागत होती इडलीसोबत. तर छान असं नाश्ता वगैरे केला. आणि इडलीच्या पीठ जे आहे तर ते कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ मी काल अपलोड केला आहे, तर तो नक्की बघू शकता. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.